पालिकाचे जे वकील होते, सरकारी वकील जे होते, त्यांना हे मान्य नाही होतं आणि मग त्यांनी ओपन कोर्टमध्ये सांगितलं की आम्ही 7 दिवसाची हे टाइम पिरियड देतो. आता 24 तासही नाही संपले त्याच्यासाठी. काय इतकी घाई होती की रात्री 4 वाजता पोलिसांना 5:30 हे घर पाडण्याची प्रक्रिया. काय नॅशनल सिक्युरिटी होती, काय नॅशनल थ्रेट होता की नाही आपल्याला आजच्या आज 24 तासाच्या आत हे पाडायचं आहे. मग महानगरपालिकामध्ये काही नियम आहे का नाही आहे? जेव्हा मतींच्या घरावर दुपारी 12 वाजता नोटीस लावण्यात आली की 24 तासाचा समय तुम्हाला देण्यात येत आहे, तुम्ही तुमचे पेपर्स सादर करा, तुम्ही तुमचा खुलासा द्या. मग काही तासानंतरही तुम्ही 24 तासही होऊ दिले नाही आणि त्याच्यावर कारवाई केलेली आहे. आम्ही स्वतः जाऊन मी त्यांच्या परिवाराला भेटलं, त्या एरियातले सगळे लोकांना भेटलं आणि मी त्यांना एकच गोष्ट सांगितलं की मतींवर आरोप सिद्ध झालेले नाही आहे. कोण सिद्ध करणार हे? हे काही राजनैतिक पक्षाचे नेते नाही करणार, काही संघटनांचे नेते नाही करणार, मीडिया नाही करणार. दुर्दैवाने हे तिघं मिळून कलेक्टिव्हली एका माणसावर आरोप होतो आणि त्याच्यावर इमिजिएट तुरंत त्याला दोषी ठरवण्याचा जे प्रकार सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो. म्हणून आम्ही त्यांच्या परिवाराला जेव्हा भेटलं तर आम्ही त्यांना एकच गोष्ट सांगितलं की आपको घबराने की जरूरत नहीं है. मतीनं काही चूक केली असेल तर एका इंडिव्हिज्युअलनी केलेली आहे. त्या घरामध्ये राहणारा त्याचा वयोवृद्ध आई, त्याचा वयोवृद्ध पिता आजारी आहे, लहान मुलं, त्याची बायको, त्यांचा काय दोष आहे? आणि जेव्हा मी हे बोलतो तर मी एकटं असं बोलतो असं नाही आहे. हे माझ्या हातात जे आहे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस RS गवई 2024चं जजमेंट आहे. जेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशमध्ये जे कल्चर सुरू होता JCB लावून घडे पाडण्याचा, काही निर्णय येण्याच्या अगोदरच कुणाच्यावर आरोप झाला की JCB घेऊन जायचं आणि त्याचं घर पाडायचं. मग जस्टिस गवाईने आपल्या या जजमेंटमध्ये, हे जजमेंट आहे रिट पेटिशन क्रिमिनल नंबर 162 ऑफ 2022, रिट पेटिशन सिव्हिल नंबर 328 ऑफ 2022. त्याचं जजमेंट 2024ला RS गवई चीफ जस्टिस यांनी जेव्हा दिलं तर त्यांनी या जजमेंटची सुरुवात एका कविताच्या ओळीने केली. ते कविता प्रदीप ने लिहिलेली आहे. त्याच्या 4 ओळी मी आपल्याला, त्याच्या जजमेंटची सुरुवात त्यांनी असं केले होते. अपना घर हो, अपना आंगन हो, इस ख्वाब में हर कोई जीता है, इंसान के दिल की ये चाहत है कि एक घर का सपना कभी न छूटे. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे 2 पॅराग्राफ लिहिलेले आहे ते या देशामध्ये राहणारे ते हायकोर्टाच्या जजेसलाही हे मान्य आहे का नाही आहे, लोअर कोर्टच्या जजेसलाही हे मान्य आहे का नाही आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आणि पोलीसलाही मान्य आहे का नाही आहे. जेव्हा त्यांनी हे लिहिले, इट इज अ ड्रीम ऑफ एव्हरी पर्सन, एव्हरी फॅमिली टू हॅव अ शेल्टर अबाव देअर हेड्स. अ हाऊस is an embodiment of the collective hopes of a family or individual's stability and security. An important question as to whether the executive should be permitted to take away the shelter of a family or families as a measure for infliction of penalty on a person who is accused in a crime. याचा अर्थ काय आहे की सुप्रीम कोर्टाने हे प्रश्न विचारलेला आहे की आपण प्रशासनाला, सरकारला हे अधिकार देऊ शकतं का की एका माणसावर फक्त आरोप झाले आणि त्याचा पूर्ण फॅमिलीला किंवा फॅमिलीजला त्या घरातून आपण बाहेर काढून त्या घर पाडण्याची परवानगी देऊ शकतं का आपण? हे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस RS गवई जेव्हा हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं होतं तर हायकोर्टाला हे माहीत नाही आहे का की सुप्रीम कोर्टाने हे निर्णय दिलेला आहे आणि इतकं क्लिअर ऑब्झर्वेशन्स आहे त्याच्यामध्ये. मग हे या राज्यामध्ये काय गुंडाराज सुरू आहे का? आहे गुंडाराज सुरू. कोणीतरी पालकमंत्री बसतो, कोणीतरी नेता जाऊन मागणी करतो,
कोणीतरी हे म्हणतो की आम्ही JCB ला स्वतः घेऊन जाऊन हे पाडू करके, हे गुंडा राज नाही आहे तर काय आहे? तिथे काय विरोध केलं नसतं का लोकांनी? मी नाही गेलो असतं रात्री 2 वाजता तर लोक विरोध करणार होते. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली होती की तुमचं घर पाडण्यासाठी ते येत आहे, ते घर पुन्हा बांधण्याची जबाबदारी आम्ही घेणार. ते घर आम्ही बांधून देणार. आणि आम्ही म्हणजे या देशामध्ये जे आज ये गुंडा राजपासून जे लोक त्रस्त झालेले आहे, हैराण झालेले आहे, हे सगळ्यांची जबाबदारी आहे. लोकांनी कॉन्ट्रीब्यूट करेल, आम्ही कॉन्ट्रीब्यूट करणार, आम्ही स्वतः कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. ज्यांच्याकडे 10 रुपये आहे तर 10 रुपये कॉन्ट्रीब्यूट करतील. कारण सरकारला आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की तुम्ही या गुंडागर्दी करून एक घर पाडू शकता. घर बांधण्याची ताकद, हिम्मत आमच्यामध्ये आहे. आणि ज्या माणसाचा तुम्ही घर पाडलेले आहे ते आत्तापर्यंत त्याला दोषी ठरवण्यात आलेला नाही आहे. दुर्दैवाने कोणी दोषी ठरवलेले आहे आपल्यालाही माहीत आहे आणि आपण सुद्धा याच्यामध्ये दोषी आहे. या देशामध्ये जे काही चाललेलं आहे याच्यामध्ये आपलाही सहभाग इतकंच मोठा आहे. या देशातला मीडियाला जे आज त्यांना प्रश्न विचारत नाही आहे, का तुमची हिंमत झाली नाही आहे की म्युन्सिपल कमिशनरला प्रश्न विचारण्याची, की हे माणसाचं घर तुम्ही काय एकटं आहे, एक घर आहे या शहरामध्ये? 40% इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स, त्याच्यामध्ये अनेक किती असे घरं आहे जे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले कॉर्पोरेटर्सचे आहे. हे डॉक्युमेंट्स आहे आमच्याकडे. आज जाणार आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे दाखवणार आहे की तुम्ही लिहिलेले आहे या डॉक्युमेंटमध्ये की हे इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे, त्या कॉर्पोरेटरची सदस्यता रद्द करा, हे तुम्ही लिहिलेले आहे. मार्चचा ऑर्डर आहे तुमचा. मग काय? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.